मित्रांनो, प्रसिद्ध विचारवंत एमर मार्टिन यांचं एक वाक्य आहे, इफ यू डोंट नो युअर हिस्ट्री यू विल बी कंट्रोल्ड बाय इट्स घोस्ट. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी आणि त्यानंतर त्यांच्याच मुशीत तयार झालेल्या स्युडो सेक्युलर लिब्रांडू इतिहासकारांनी महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासावर फार मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे. मराठ्यांना इतिहासात लुटारू आणि अत्याचारी ठरवण्याचा प्रयत्न तर अत्यंत जाणीवपूर्वक केला गेला आहे. मुघलांचं उदात्तीकरण आणि ब्रिटिशांना भारताचे तारणहार ठरवण्याचा प्रयत्न ब्रिटिश इतिहासकारांनी जवळपास 100-125 वर्ष केला. तर स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांच्याच नालायक लिब्रांडू इतिहासकार पिलावळीनं हेच धोरण अवलंबलं होतं. या बांडगुळांनी मराठ्यांची इतिहासातली प्रतिमा मलिन केली. मराठ्यांच्या देशप्रेमाची, मराठ्यांच्या त्यागाची, मराठ्यांच्या असीम शौर्याची सतत हेटाळणी केली. पंडित जवाहरलाल नेहरूंची तर इथपर्यंत मजल गेली होती की त्यांनी चक्क छत्रपती शिवाजी महाराजांनाच भर संसदेत वाट चुकलेला देशभक्त असं म्हटलं होतं. मराठ्यांबद्दल लिब्रांडू इतिहासकारांची ही द्वेषाची भावना इतक्या टोकाची आजही आहे. जे विद्यार्थी UPSC, MPSC अशा विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात आणि त्यासाठी भारताचा इतिहास वाचतात, त्यामध्येही मुघलांचा, ब्रिटिशांचा, टिपू सुलतानाचा उदो केला आहे. तर मराठ्यांची प्रतिमा मात्र लुटारू, पुंड, पेंढारी, बंडखोर अशा शब्दांमध्ये केली आहे. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे या UPSC, MPSC परीक्षांचा अभ्यासक्रम तयार करणारे इतिहास तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांची मुलाखत घेणारे सनदी अधिकारी हे सगळेच आजही भारताकडे ब्रिटिशांच्या चष्म्यातूनच पाहतात. राजपूत, जाट, यादव, नायक, पाळेगार इत्यादी भूमिपुत्रांबद्दल केवळ काही मोजकी पाने दिसतील, पण याउलट मात्र मुघल बादशहांच्या खाजगी सवयी, ब्रिटिश व्हाईसरॉयांचे कारनामे, सुलतानांचे खाजगी शौक, त्यांचे कलादृष्टी, त्यांच्या कलाकृती, त्यांची खाजगी अफेअर्स याबाबत मात्र भरमसाठ जाडजूड पुस्तकं लिहिलेली आढळतील. वास्तविकतः मराठे म्हणजे गुजरातचे तारणहार होते. साल 1721 पासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत गुजरातमध्ये इतर प्रांतांच्या तुलनेत जी कायदा सुव्यवस्था राहिली, व्यापार उदीमाची भरभराट झाली, त्यामागे मराठ्यांच्या शासनाचे आणि त्यांनी पुरवलेल्या संरक्षणाचे फार मोठे योगदान आहे. पण दुर्दैवानं काही गुजराती राज्यकर्त्यांची शूद्र राजकारणापायी इथपर्यंत मजल गेली होती की त्यांनी थेट शिवरायांनाही आदर न देता लुटारू म्हणून उल्लेख करायला सुरुवात केली होती. असो, ह्या व्हिडिओत मी तुम्हाला मराठे गुजरातचे तारणहार कसे होते आणि महाराष्ट्रातले गायकवाड हे गुजरातचे राजे कसे बनले, त्यांनी गुजरातवर 200 वर्षांपेक्षाही जास्त राज्य कसं केलं, ह्याचा मजेदार इतिहास सांगणार आहे. गुजरातचा स्वतंत्र सुभा मुघलांनी कच्छ, काठेवाड आणि गुजरात असा मिळून बनवलेला होता. महसुलाच्या दृष्टीनं मुघलांसाठी हा सर्वात महत्त्वाचा सुभा होता. औरंगजेब तर नेहमी म्हणायचा की हा गुजरातचा सुभा म्हणजे हिंदुस्थानचा जेवर आणि खूबसूरती आहे. त्यावेळच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची महत्त्वाची केंद्र सुरत, भडोच आणि बुऱ्हाणपूर ही गुजरात सुभ्यातच होती. दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारे मुख्य व्यापारी रस्ते गुजरातमधूनच जायचे. भडोच आणि सुरत ही आंतरराष्ट्रीय व्यापारासाठीची अतिशय महत्त्वाची केंद्र ह्याच सुभ्यात होती. या सुभ्याला समृद्ध व्यापाराचा इतिहास हजारो वर्षांपासून राहिलेला आहे. या प्रदेशातून गोळा होणारी व्यापारी जकात ही फार मोठी प्रचंड होती. मुघलांचा खऱ्या अर्थानं भारतात पाया तेव्हाच रुजला होता, तेव्हाच पक्का झाला होता, ज्यावेळी मुघल बादशहा अकबरानं साल 1573 साली गुजरातवर ताबा मिळवला होता. हजला जाणारे यात्रेकरू
परदेशी प्रवासी, परदेशी व्यापारी, राजदूत आणि परदेशातून नशीब शोधायला येणारे कलाकार, गुणवंत व्यापारी हे ह्याच सुब्यातल्या आणि सुरत ह्या आंतरराष्ट्रीय बंदरांवरून ये जा करायचे. त्यामुळं थोडक्यात सांगायचं झालं तर काय, गुजरातचा सुबा हा आर्थिकदृष्ट्या, व्यापारीदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या मुघलांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. मराठ्यांचा गुजरात सुब्याशी प्रत्यक्ष संपर्क आला तो साल 1664 साली. त्यावेळी महाराजांनी म्हणजे छत्रपती शिवरायांनी सुरतेवर पहिल्यांदा स्वारी केली होती. नंतर पुन्हा 1670 साली महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर स्वारी केली होती. तेव्हा महाराजांच्या असं लक्षात आलं होतं की स्वराज्यासाठी ह्या सुभ्याचं फार महत्त्व आहे. त्यावेळी म्हणजे 1670 साली स्वराज्याच्या उत्तर सीमा ह्या थेट गुजरात सुब्याशी जोडल्या गेलेल्या नव्हत्या. स्वराज्य आणि गुजरातच्या मध्ये बागलान, खानदेश, जव्हार आणि रामनगर इत्यादी राज्य होती. ही सीमेवरची राज्य होती. मग महाराजांनी ही जबाबदारी पेशवा मोरोपंत पिंगळेंवर सोपवली. मोरोपंत पिंगळेंनी जव्हार आणि रामनगरच्या राजांवर प्रभावी नियंत्रण मिळवून त्यांच्या राज्याचा बराचसा भाग हा स्वराज्याला जोडून घेतला. पेशवा मोरोपंत पिंगळेंनी गुजरात सुभ्याच्या सीमेवरची पिंडोल आणि पैनका ही 2 लष्करी ठाणे साल 1672 साली जिंकून घेतली. त्यामुळं साल 1672 सालीच स्वराज्याच्या सीमा या गुजरात सुभ्याशी भिडलेल्या होत्या. नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात मराठ्यांनी गुजरात सुभ्यांमध्ये घुसून धुमाकूळ घातलेला होता. बुऱ्हाणपूर शहरावरही संभाजी महाराजांनी स्वारी केली होती. आता मित्रांनो, इथंही ह्या लिब्रांडू स्युडो सेक्युलर इतिहासकारांची चालबाजी आपल्याला दिसून येते. मुघलांच्या महाराष्ट्रावरच्या आक्रमणाला ते स्वारी म्हणतात, लष्करी मोहीम म्हणतात, तर मराठ्यांच्या आक्रमणांना ते लूट म्हणतात. तसं पाहिलं तर वास्तविकतः मराठे कधीच सामान्य लोकांना, गरिबांना, चुपचापपणे खंड देणाऱ्यांना, वृद्धांना, लहान मुलांना आणि स्त्रियांना त्रास देत नव्हते. कुणाच्याही धार्मिक स्थळाला क्षती पोहोचवत नव्हते. महिलांकडं वाकड्या नजरेनं पाहत नव्हते. धर्मस्थळं पाडीत नव्हते. तरीही मराठ्यांना लुटारू म्हणून इतिहासात हिणवलं गेलं. पण त्याचवेळी मुघल जेव्हा मराठी मुलखात जाऊन गायी, जनावरं, स्त्रियांना आणि लहान मुलांना फरफटत नेऊन गुलाम बनवायचे, त्यांच्या कत्तली करायचे, स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करायचे, 9 वर्षावरच्या सर्व जणांची, सर्व गावाचीच कत्लेआम करून टाकायचे, शेतातली उभी पिकच्या पिकं जाळून राख रांगोळी करायचे, शेकडो वर्षांपासून वसवलेली गावं राख रांगोळी करून टाकायचे, लोकांचा विनाकारण छळ करून त्यांना ठार मारायचे, मंदिरं पाडून त्याच्या मशिदी बनवायचे, माणुसकीला काळीमा फासणारं प्रत्येक कृत्य मुघल करायचे. पण तरीही ती इतिहासकारांसाठी मात्र त्यांची लष्करी मोहीम असायची आणि मराठ्यांची केवळ लूटच असायची. हा लिब्रांडू आणि स्युडो सेक्युलर इतिहासकारांचा अजब न्याय आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात, तसंच महाराणी ताराबाई साहेबांच्या काळात सरसेनापती धनाजी जाधव आणि प्रल्हाद निराजी तसंच इतर अनेक मराठी सरदारांनी गुजरात प्रांतात अनेक लष्करी मोहिमा राबवलेल्या होत्या. पण त्या मोहिमांमागचा मूळ उद्देश हा शासन करणे नसून स्वराज्यासाठी लागणारा महसूल गोळा करण्याचा होता. ज्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांनी साल 1690च्या दशकात वतनधारीचं नवं धोरण स्वीकारलं होतं, तेव्हा त्यांनी स्वराज्याच्या वतीनं विविध प्रांतांच्या संपूर्ण भारताच्या संधा विविध सरदारांना बहाल केल्या होत्या. गुजरात प्रांतातून चौथाई सरदेशमुखी गोळा करण्याचे अधिकार तळेगावच्या दाभाडेंना देण्यात आले होते. बागलान, खानदेश प्रांताचे अधिकार कदमबांडे सरकारांना देण्यात आले होते. तर माळवा, धार प्रांतांचे अधिकार हे पवारांकडे देण्यात आले होते. तसं छत्रपती राजाराम महाराजांनी दिलेल्या सनदा त्या मुख्यतः महाराणी ताराबाई साहेबांच्या आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळात. त्या अगोदर ह्या सनदा केवळ नाममात्रच होत्या. 15 मार्च 1706 सालची रतनपूरची मुघलांविरुद्धची गुजरातची लढाई मराठ्यांनी जिंकली आणि मग खऱ्या अर्थानं मराठ्यांच्या गुजरातवरच्या वर्चस्वाला सुरुवात झाली होती. मराठ्यांनी चौथाई सरदेशमुखी व्यापारी जकात गुजरातमधून वसूल करायला सुरुवात केली होती.
तसं हा अधिकार प्रामुख्यानं तळेगावच्या दाभाडेंकडे होता. पण ह्या काळापर्यंत किंबहुना साल 1724 पर्यंत मराठ्यांचा गुजरात सुब्याशी संबंध केवळ चौथाई सरदेशमुखी आणि जकात वसूल करण्यापर्यंतच होता. गुजरातच्या अंतर्गत प्रशासनात मराठे फारसं लक्ष घालत नव्हते. ती जबाबदारी मुघलांचे स्थानिक शासक आणि इतर मुघल अधिकाऱ्यांवर होती. मित्रांनो, आता आपण गुजरात प्रांतातल्या महसुलाच्या वसुलीचे अधिकार आणि जबाबदारी ज्या तळेगावच्या दाभाडेंकडे होती त्यांचा इतिहास जरा संक्षिप्त स्वरूपात जाणून घेऊया. छत्रपती शिवरायांच्या काळात तळेगाव दाभाडे ह्या गावचे मुकादम होते यशवंतराव उर्फ येसाजी दाभाडे. हे नंतर छत्रपती शिवरायांच्या खाजगी अंगरक्षक दलामध्ये सामील झालेले होते. येसाजी दाभाडे एक अत्यंत उत्तम धारकरी होते. उत्तम धारकरी आणि शस्त्रनिपुण असणारे यशवंतराव दाभाडे यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज या दोघांनाही त्यांच्या लहानपणी तलवारबाजी आणि भालाफेक शिकवलेली होती. म्हणजे युवराज शंभूराजे आणि राजपुत्र राजाराम महाराजांचे ते शिक्षक होते. येसाजी दाभाडेंना 2 मुलं होती, खंडेराव दाभाडे आणि शिवाजी दाभाडे. हे दोघंही नंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या अंगरक्षक दलात सामील झालेले होते. या दोघा दाभाडे बंधूंची सर्वात विलक्षण आणि अविश्वसनीय कामगिरी ही होती की छत्रपती राजाराम महाराजांना पन्हाळ्याच्या वेढ्यातून जिंजीकडे नेताना या दोघांनी आपल्या खांद्यावरून नेलं होतं. ह्या दोघांनी वेगानं छत्रपती राजाराम महाराजांना आपल्या खांद्यावर घेऊन एकाच दिवसात 65 किलोमीटरचं अंतर कापलेलं होतं. जर खंडेराव दाभाडे आणि शिवाजी दाभाडे यांनी ही लगबग, तत्परता आणि चपळाई दाखवली नसती तर कदाचित छत्रपती राजाराम महाराज हे देखील मुघलांच्या हाती पडून कैद होण्याचा फार मोठा धोका त्यावेळी होता. एका अर्थानं ह्या दोघा दाभाडे बंधूंनी छत्रपती राजाराम महाराजांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेतूनच खेचून बाहेर काढलं होतं. त्या दिवशी संध्याकाळी अतिश्रमामुळं शिवाजी दाभाडेंचा मृत्यू झाला होता. शिवाजी दाभाडेंनी छत्रपती राजाराम महाराजांसाठी स्वतःचं बलिदान दिलं होतं. दाभाडे बंधूंच्या या स्वामी भक्तीसाठी आणि त्यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीला पोहोचताच विशेष दरबार भरवून खंडेरावांना सेना खासकेल हा किताब, तसंच कोल्हापूर, इंदापूर आणि जुन्नर या 3 परगण्यांची वतनदारी बहाल केली होती. नंतरच्या काळात गुजरात सुब्याचेही अधिकार दाभाडेंना दिले होते. 1706 सालच्या गुजरातमधल्या रतनपूरच्या लढाईनंतर खंडेराव दाभाडेंनी बुऱ्हाणपूर ते सुरत ह्या मुख्य व्यापारी रस्त्यावर अनेक लष्करी ठाणी बसवलेली होती. तसंच त्यांनी अनेक किल्ले नव्यानं बांधले होते आणि खंडेराव दाभाडेंनी तिकडच्या इलाक्यातून जकात वसुली सुद्धा करायला सुरुवात केली होती. खंडेराव दाभाडेंनी गुजरातचा कारभार बघण्यासाठी आपले अत्यंत विश्वासू सेवक सरदार दमाजी गायकवाड यांची नेमणूक केली होती. साल 1717 साली छत्रपती शाहू महाराजांनी खंडेरावांना सरसेनापती हे पद बहाल केल्यामुळं मराठी दौलतीच्या इतर मोहिमांकडे लक्ष देणं खंडेरावांसाठी गरजेचं बनलं होतं. त्यामुळं दाभाडेंचा गुजरातचा सर्व व्यवहार हा दमाजीराव गायकवाड हेच पाहू लागले होते. गुजरातचा सुबा हा व्यापाराच्या दृष्टीनं फार समृद्ध असल्यानं त्यातून मिळणारं चौथाई सरदेशमुखी आणि जकातीचं उत्पन्न हे फार प्रचंड होतं. ह्यातून मिळालेल्या धनामुळं दाभाडे आणि गायकवाड थोड्याच काळात सधन आणि बलाढ्य बनले. त्यांनी त्या पैशातून स्वतःची मोठी फौज उभारली आणि ते मोठे शक्तिशाली बनले. स्वराज्याचे सरसेनापती खंडेराव दाभाडे, त्यांच्या पत्नी उमाबाई दाभाडे तसेच थोरले पुत्र त्र्यंबकराव दाभाडे हे फार महत्वाकांक्षी होते. गुजरात सुब्यातल्या वार्षिक महसुलाचा जो सरकारी हिस्सा स्वराज्याच्या म्हणजे सातारच्या छत्रपती शाहू महाराजांच्या खजिन्यात जमा करायचं ठरलेलं होतं, तो नियमितपणे जमा करण्यात दाभाडे गायकवाड टाळाटाळ करायचे. खंडेराव दाभाडेंनी साल 1717च्या अगोदर 1-2 वेळा तर चक्क कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे दुसरे यांच्याशी हातमिळवणी केली होती. तसंच जरी साल 1717 नंतर ते छत्रपती शाहू महाराजांच्या सेवेत असले
सरसेनापती सारख्या महत्वाच्या पदावर जरी असले तरी ते आतून कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे दुसरे आणि हैदराबादच्या निजामासोबतही आतून संधान साधून होते. मित्रांनो, गुजरात सुब्याचा प्रत्यक्ष व्यवहार पाहणाऱ्या, खंडेराव दाभाडेंच्या एकनिष्ठ सेवक असणाऱ्या दमाजी गायकवाडांचा इतिहास आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. तसे गायकवाड हे मूळचे पौन मावळातले भोर प्रांतातल्या भेर नावाच्या एका ठिकाणी असणाऱ्या लष्करी गडीचे किल्लेदार नंदाजी हे दमाजी गायकवाडांचे आजोबा होते. या नंदाजींनी आदिलशाहीच्या काळात एका मुसलमान खाटकानं कत्तल करण्यासाठी चालवलेल्या शेकडो गायींची सुटका केली होती. या गायी रात्रीच्या अंधारात त्यांनी खाटकाच्या तावडीतून सोडून भेरच्या गडीच्या कवाडांमागे लपवून ठेवलेल्या होत्या. कवाडा आड गायी लपून त्यांचे रक्षण केले म्हणून त्यांचे आडनाव गायकवाड असे पडले होते. ह्याच नंदाजींचे नातू होते दमाजी गायकवाड, जे दाभाडेंचे सरदार होते आणि दाभाडेंशी अत्यंत एकनिष्ठ होते. मित्रांनो, गुजरात सुबा क्षेत्रफळानं फार विस्तृत होता. अनेक स्थानिक प्रशासक आणि राजे रजवाडे गुजरातच्या विविध प्रांतांमध्ये राज्य करत होते. तसंच सीमा प्रांतावरही अनेक राज्य होती. गुजरात सुब्यातला सर्वात महत्वाचा भाग होता सुरत 28. सुरत शहराच्या आजूबाजूला त्यावेळी 28 परगणे होते. त्या सर्वांना एकत्रित सुरत 28 असं म्हटलं जायचं. या सर्व सुरत 28चा वसूल दमाजी गायकवाड बघायचे. या प्रांतावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी दमाजींनी सोनगड हा सुरत पासून 80 किलोमीटर अंतरावर असणारा लष्करीदृष्ट्या महत्वाचा किल्ला ताब्यात घेऊन तिथंच आपलं वास्तव्य केलं होतं. जुलै 1720 साली अलम अली आणि निजाम यांच्यामध्ये झालेल्या लढाईत थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली निजामाच्या बाजूनं मराठ्यांनी भाग घेतला होता. या बाळापूर इथं झालेल्या लढाईमध्ये दमाजी गायकवाडांची तलवार चांगलीच तळपलेली होती. दमाजी गायकवाडांच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शाहू महाराजांनी दमाजी गायकवाडांना शमशेर बहादूर हा किताब दिला होता. या दमाजींना स्वतःचा मुलगा नव्हता म्हणून त्यांनी आपल्या भावाचा म्हणजे झुंगोजी गायकवाडांचा मुलगा पिलाजी याला दत्तक घेतलं होतं. पिलाजींचा जन्म खेड राजगुरुनगर जवळच्या मौजे दावडी ह्या गावी झाला होता. साल 1721 साली दमाजी गायकवाडांचं निधन झालं आणि त्यांचा शमशेर बहादर हा किताब आणि त्यांची सरदारकी ही बाजीराव गायकवाडांना मिळाली. सेना खासखेल सेनापती खंडेराव दाभाडे हे ह्यानंतर पोटदुखीनं आणि मूतखड्याच्या व्याधीनं ग्रस्त होते. त्यामुळं त्यांच्या हालचालींना फार मर्यादा येत होत्या. त्यांचे थोरले पुत्र त्र्यंबकराव दाभाडे हे मग पिलाजीराव गायकवाडांसहित गुजरातचा सर्व कारभार पाहू लागले होते. पिलाजी गायकवाड हे अत्यंत बुद्धिमान, साहसी आणि अत्यंत सहृदयी व्यक्ती होते. बडोद्याच्या गायकवाड राज्याच्या स्थापनेचं आणि पायाभरणीचं श्रेय हे पिलाजीराव गायकवाडांनाच दिलं जातं. सुरत 28च्या प्रदेशात चांगला जम बसवून त्यासोबतच त्यांनी काठेवाड, कच्छ या संपूर्ण गुजरात प्रांतावर मराठ्यांची चौथाई बसवली होती आणि त्यामुळं गायकवाड आणि दाभाड्यांचं उत्पन्न आता कैक पटींनी वाढलेलं होतं. पिलाजीराव गायकवाडांनी गुजरातच्या सरहद्दीवरच्या सर्व स्थानिक राजांना, उदाहरणार्थ भिल्ल, कोळा, बारिये, मेवासी, चावडा इत्यादी जमातींच्या राजांना आपलंसं केलं होतं. पण मित्रांनो, जिथं खूप समृद्धी आणि पैसा असतो तिथं अनेक शत्रूंचाही जन्म आपोआप होतो. गुजरात प्रांताच्या समृद्धीमुळं अनेकांचे डोळे दिपलेले होते. या संपत्तीत आपलाही भाग हिस्सा मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्नरत होते. त्यामुळं गायकवाड दाभाडेंना सगळंच काही सोपं नव्हतं. हा प्रांत सुभा तसा मुघलांच्या प्रशासनात येत होता. या सुभ्यावर बादशहा मुहम्मद शाह रंगिल्यानं सरबुलंद खान याची मुघल सुभेदार म्हणून नेमणूक केलेली होती. हा मुघल सुभेदार स्वतः मात्र नेहमी दिल्लीतच असायचा. त्यानं त्याचा नायब म्हणून शुजायत खान या सरदाराची नेमणूक गुजरात प्रांतात केली होती. शुजायत खान आणि त्याचा भाऊ रुस्तुम खान हे मुघलांच्या वतीनं तिथं कारभार बघायचे. असफ जहाद चीन किलीच खान उर्फ हैदराबादचा निजाम यालाही गुजरात प्रांतामध्ये प्रचंड रस होता. तसं ह्यानं दख्खनमध्ये आपलं स्वतंत्र राज्य थाटलं होतं, पण तरीही गुजरातमधल्या पैशांचा मोह त्याला काही सुटत नव्हता. मग त्यानं स्वतःचा चुलता हमीद खान
याला स्वतःचा प्रतिनिधी म्हणून सुभेदार म्हणून गुजरात प्रांतावर नेमलेलं होतं. तशी हमीद खानाची ही नियुक्ती बेकायदेशीरच होती, पण तोही वसुली करायचा. कंठाजी कदमबांडे यांच्याकडे खानदेश बागलांचे अधिकार होते, पण तेही गुजरातवर आपला अधिकार सांगायचे. गुजरातवर अनेक स्वाऱ्या करून कर वसुली करायचे, चौथाई सरदेशमुखी वसुली करायचे. धार माळव्याचे उदाजी पवार हेही गुजरातवर स्वतःचा हक्क सांगून गुजरातमध्ये दुडगूस घालायचे. एवढंच नव्हे तर खुद्द बाजीराव पेशवे आणि त्यांचे बंधू चिमणाजी आप्पा पेशवे यांचाही गुजरात प्रांतावर डोळा होता. त्यांनाही गुजरात प्रांत स्वतःसाठी हवा होता आणि मग यामुळं संघर्ष हा अटळच होता. गुजरातवरून शुजाअत खान, हमीद खान, पिलाजी गायकवाड, कंठाजी कदमबांडे सरकार आणि उदाजी पवार यांच्यामध्ये सतत संघर्ष चालू असायचा. तरी पिलाजीरावांच्या ताब्यात असणाऱ्या सुरात 28 प्रांताची स्थिती इतर गुजरातपेक्षा फार चांगली होती. पिलाजीराव गायकवाडांनी तिथं उत्तम न्यायव्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था ठेवलेली होती. पण बाकीच्या गुजरातच्या प्रांतामध्ये मात्र फार भयानक परिस्थिती होती. जनतेला प्रचंड लुटीचा सामना करावा लागायचा. स्त्रियांच्या अब्रूवर भरदिवसा घाला घातला जायचा. सगळा अंधाधुंदीचा मोगली कारभार चालू होता. अशावेळी संपूर्ण गुजरातला सुरत 28 प्रांतात पिलाजीराव गायकवाडांनी स्थापन केलेल्या शांतता सुव्यवस्थेचा हेवा वाटणं साहजिकच होतं. अर्थात सुरत 28 प्रांताचा वसूल हा मुघल सुभेदारांच्या नावानंच पिलाजीराव गायकवाड वसूल करायचे. प्रत्यक्षात अंमल मुघलांचा असल्यामुळं आणि मुघलांवर त्यांच्या केंद्रीय संस्थेचं म्हणजे मोहम्मद शाह रंगीला या बादशहाचं लक्ष नसल्यामुळं प्रचंड अनागोंदीचा कारभार चालू होता. उच्च घराण्यातल्या महिलांनाही मुघल अधिकारी आपल्या जनानखान्यात ओढायचे. एका छोट्याशा घटनेवरून तुम्हाला तिथल्या तत्कालीन वातावरणाची कल्पना येऊ शकेल. साधारणतः 1724 सालातली एक घटना होती. सुरेश्वर देसाई नावाचे एक गृहस्थ पाटणच्या नवाबाचे प्रमुख दिवाण होते. तसं दिवाण म्हणजे नवाबानंतर राज्यातला 2 नंबरचा प्रमुख अधिकारी. ते एकदा पिलाजीराव गायकवाडांकडे आपली कैफियत घेऊन आले होते. हे सुरेश्वर देसाई ज्या पाटणच्या नवाबासाठी काम करायचे तो नवाब अत्यंत व्यसनी आणि नालायक होता. त्याची बायको होती लाडबीबी. ही एक अत्यंत व्याभिचारी स्त्री होती. अंगावरचे कपडे बदलावे तशी ती आपले यार बदलायची. तिचं एका सुताराशी लफडं होतं आणि हा सुतार पाटणच्या परिसरातल्या कुठल्याही घरंदाज महिलेला उचलून आणून महालात आणायचा आणि तिची आबरू लुटायचा. एक दिवस तर ह्या सुतारानं चक्क प्रमुख दिवाण असणाऱ्या सुरेश्वर देसाईंची सूनच उचलून आणली आणि तिच्या आबरूवर घाला घातला. त्या सुनेनं स्वतःचा जीव दिला. मुघलांच्या राज्यात खुद्द प्रमुख दिवाणाची सूनही सुरक्षित नव्हती, तर सामान्य स्त्रियांची काय वेगळी कहाणी असणार होती. त्यामुळंच मग आता गुजराती मुलखातल्या लोकांना मराठेच आपले तारणहार वाटू लागले होते. अनेक गुजराती लोक मराठ्यांच्या फौजेमध्ये स्वेच्छेनं भरती होऊ लागले होते. मराठे खंड वसूल करायचे, पण कधीही त्यांनी स्त्रियांवर, लहान मुलांवर, वृद्धांवर, गरिबांवर आणि निशस्त्रांवर हात उगारले नव्हते. मुघल मात्र असा कुठलाही निषेध बाळगत नव्हते. मित्रांनो, अगोदर सांगितल्याप्रमाणे समुद्र गुजरात सुब्यावर निजाम, पेशवे, मुघल, दाभाडे गायकवाड, कदमबांडे, उदाजी पवार ह्या सर्वांचाच दावा होता. यावेळी गुजरातवर मराठ्यांचं पूर्णतः नियंत्रण मिळवण्यासाठी मराठ्यांनी एक मोठा डाव रचला. ह्या डावाचे शिल्पकार होते अर्थातच थोरले बाजीराव पेशवे. त्यावेळी निजामाचा प्रतिनिधी आणि त्याचा चुलता हमीद खान आणि मुघलांचा नायब सुभेदार शुजाअत खान यांच्यामध्ये मुख्य स्पर्धा होती. मराठे यावेळी पडद्यामागचे सूत्रधार होते. ह्या दोघांतल्या वैराचा फायदा घेऊन दोघांचाही पत्ता साफ करण्यासाठी मराठ्यांनी साताऱ्याहून 50,000ची फौज पाठवली. या फौजेचं नेतृत्व बाजी रेठरेकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार, दावलजी सोमवंशी, अंबाजी पुरंदरे हे करत होते. याशिवाय 15 ते 20 हजारांच्या फौजेसह पिलाजीराव गायकवाड आणि त्र्यंबकराव दाभाडे हे शुजाअत खानाच्या बाजूने सामील झाले. तर आपल्या वेगळ्या 15-20 हजारांच्या फौजेसह कंठाजी कदमबांडे हे निजामाचा चुलता हमीद खान याला जाऊन भेटले. थोडक्यात सांगायचं तर गुजरातच्या या मोहिमेसाठी एकूण 80,000 ते 1 लाख मराठी फौजेनं सहभाग घेतला होता. या मोहिमेत मराठ्यांनी
हमीद खान आणि शुजायत खान या दोघांकडूनही पैसे घेतले आणि आपापसात मराठ्यांनी संगनमत करून या दोघांनाही ऐनवेळी दगा दिला. या हमीद खान आणि शुजायत खान दोघांनाही तोंड घशी पाडलं. शुजायत खान, त्याचा भाऊ रुस्तुम खान आणि आणखी एक भाऊ इब्राहिम खान या युद्धात मारले गेले. हमीद खानचा तांत्रिकदृष्ट्या विजय झाला, पण त्याची सगळी छावणी मराठ्यांनीच लुटून काढली. त्यामुळं विजयी झालेला हमीद खानही अत्यंत कमजोर आणि कफल्लक बनलेला होता. तो मराठ्यांच्या हातातलं बाहुलं बनलेला होता. मराठ्यांनी त्याला नाममात्ररित्या अहमदाबादला गादीवर भद्रमहालात बसवलं आणि मग संपूर्ण गुजरातवर प्रभावी नियंत्रण मिळवलं. कदम बांडे, उदाजी पवार आणि गायकवाड दाभाडेंनी गुजरातचा सुभा वाटून घेतला. तसंच पेशव्यांनी या तिघांच्या उत्पन्नातला म्हणजे उदाजी पवार, कंठाजी कदम बांडे आणि गायकवाड दाभाडे यांच्या महसुली उत्पन्नातला 50% हिस्सा स्वतःकडे राहील अशा संधा श्री छत्रपती शाहू महाराजांकडून मिळवल्या. म्हणजे आता गुजरातवर दाभाडे गायकवाड, कंठाजी कदम बांडे, उदाजी पवार आणि पेशवे यांचा संयुक्त अधिकार प्रस्थापित झाला होता. हमीद खान केवळ नाम मात्र होता. तसं गुजरातच्या सुभ्यातला अर्धा महसूल गायकवाड, दाभाडे, उदाजी पवार, कंठाजी कदम बांडे यांनी पेशव्यांना द्यायचं ठरलेलं होतं, पण तो कधी प्रत्यक्षात लवकर दिलाच गेला नाही. सरसेनापती सेना खासखेल खंडेराव दाभाडेंचा साल 1729 साली मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचे पुत्र त्र्यंबकराव दाभाडे हे सरसेनापती बनले होते. पेशवे सतत गुजरातचा अर्धा महसूल त्यांच्याकडे मागत होते, पण त्र्यंबकराव दाभाडेंनी कोल्हापूरचे संभाजीराजे दुसरे तसंच हैदराबादचा निजाम यांच्याशी आतून हातमिळवणी केली आणि चक्क छत्रपती शाहूराजे आणि पेशवे बाजीरावांविरुद्ध दंड थोपटले, बंड पुकारलं. निजामानं यावेळी दाभाडेंना पूर्णतः साथ दिली आणि ह्याच गुजरातच्या कारणावरून एप्रिल 1731ला डभईची लढाई झाली, ज्यामध्ये गायकवाड दाभाडेंची प्रभावीरित्या हार झाली. खंडेराव दाभाडे ह्या लढाईत मारले गेले, पण यावेळी लढाईनंतर छत्रपती शाहू महाराजांनी मोठ्या उदार हृदयानं त्र्यंबकरावांचे धाकले बंधू यशवंतराव दाभाडेंना सरसेनापती नेमलं आणि पुन्हा गुजरातचे सुभेदार म्हणून गायकवाड दाभाडेंनाच स्वराज्यामार्फत नेमलं गेलं. अर्धा महसूल पेशव्यांना देण्याची सक्ती त्यांच्यावर केली गेली नाही. म्हणजे पेशव्यांना अर्धा महसूल नियमितपणे साल 1751 पर्यंत कधी दिला गेलाच नाही. यानंतर गुजरातवरचं नियंत्रण हे गायकवाड दाभाडेंचंच राहिलं. तसं यशवंतराव दाभाडे हे व्यसनाधीन होते, त्यामुळे त्यांच्या मातोश्री उमाबाई दाभाडे ह्याच खऱ्या अर्थानं प्रशासकीय कारभार हाकलत होत्या आणि त्यामुळं संपूर्ण गुजरातवर प्रभावी नियंत्रण हे पिलाजीराव गायकवाड आणि त्यांचे पुत्र दामाजी गायकवाड यांचंच राहिलं. साल 1750 सालानंतर म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर पेशवे पदावर असणारे बाळाजी बाजीराव अर्थात नानासाहेब पेशवे यांनी महसुलाची मागणी गायकवाड, दाभाडे, उदाजी पवार, कंठाजी कदम बांडे यांच्याकडे सुरू केली आणि मग गायकवाड, दाभाडे आणि उदाजी पवार यांनी निजामाशी मिळून पुन्हा एकदा बंड पुकारलं. नानासाहेब पेशवेंनी हे दाभाडे गायकवाडांचं आणि उदाजी पवारांचं बंड साफपणे मोडून काढलं. दामाजी गायकवाड यांना अटक केली. यानंतर कित्येक दिवस वाटाघाटी चालल्या आणि त्यानंतर झालेल्या वाटाघाटीनुसार गायकवाडांनी दाभाडेंचं वर्चस्व नाकारलं. गुजरातच्या महसुलाचा हिस्सा 50% पेशव्यांना द्यायचं त्यांनी कबूल केलं. दाभाडेंच्या घराण्याचं गुजरातवरचं वर्चस्व संपुष्टात आलं आणि दाभाडेंचं घराणं केवळ नाममात्र राहिलं. यानंतर नानासाहेब पेशव्यांनी रघुनाथरावांना गुजरात मोहिमेवर पाठवून अहमदाबाद शहर हे मुघलांच्या ताब्यातून घेतलं आणि त्यावेळेपर्यंत नाममात्र देखील असणारा मुघलांचा ताबा सुटून गेला आणि गुजरात पूर्णतः गायकवाडांच्या कब्जात आलं. दाभाडेंच्या घराला वार्षिक मानधन तरीही गायकवाड पुढचे कित्येक वर्ष देत होते, पण साल 1751 नंतर गुजरातवरचं निजाम आणि मुघलांचं नियंत्रण संपूर्णपणे संपुष्टात आलेलं होतं आणि खऱ्या अर्थानं गायकवाड हेच गुजरातचे राजे बनलेले होते. गायकवाडांनी गुजरात प्रांतामध्ये शांतता प्रस्थापित केली, सुव्यवस्था राखली आणि खऱ्या अर्थानं गुजरातचे ते तारणहार बनले होते. मित्रांनो, जर मराठ्यांनी गुजरातवर प्रभावी नियंत्रण प्रस्थापित केलं नसतं तर मुघल बादशहाचे वेगवेगळे सुभेदार तसंच निजाम, अहमदशहा अब्दाली
इत्यादी आक्रमणांपासून गुजरातला सुरक्षित राखणं फार अशक्य होतं. हा मराठ्यांचा धाकच होता की अहमदशहा अब्दाली आणि नादिरशहा गुजरातपर्यंत खाली आले नाही, कारण दिल्लीपेक्षाही कैक पटीनं जास्त संपत्ती ही गुजरातमध्ये होती. गुजरात प्रांत हा स्वराज्याला लागून होता. तसंच गुजरातच्या अवतीभोवती माळव्यासारखे प्रांतही मराठ्यांच्या ताब्यात होते. सगळे रस्ते मराठ्यांच्या ताब्यात होते. त्यामुळं जर आपण गुजरातमध्ये स्वारी केली तर आपल्या वाटा अडवल्या जातील आणि मराठे आपल्याला चेचून मारतील याची पूर्ण जाणीव परकीय आक्रमकांना होती. नादिरशहा आणि अहमदशहा अब्दालींना होती. त्यामुळं गुजरातकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचं त्यांचं धैर्य झालं नाही आणि तसं पाहिलं. आणि त्यामुळंच मित्रांनो, मराठे हे खऱ्या अर्थानं गुजरातचे तारणहार होते. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.